हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि सकाळचे 9 वाजत आहेत. ऑब्वियसली माझं टिफिन आणि आजपासून रायाची शाळा चालू होते, सो ती सगळी तयारी केली. आता मी आणि रोहन सोडायला चाललो आहे शाळेमध्ये. त्याचं फर्स्ट डे आहे आणि आता 8 दिवस. राया से गुड मॉर्निंग. हॅलो कशी. हॅलो कर सगळ्यांना. तू कुठे चालला आता. कुठे नाही, स्कूलला नाही चालला. आज स्कूलला कोण चालला रे तू. आता आम्ही राहायला सोडून येतो पटापट. मी बाकीचं सगळं आवडून घेतो. आज व्लॉगमध्ये काहीतरी इंटरेस्टिंग करायचं आपल्याला, एकदम इंटरेस्टिंग. राया राया ए राया राया तुझा युनिफॉर्म दाखव ना. थंडी वाजते. राया मी चालवते ना. का रे? का नको. काय ना पाहिलं. चला आई चालू. चला आता मी निघाले कामाला आणि रोहन खाली वाट बघतोय. जाता जाता मी दिसते एकदम मी नॉर्मल जाते. मी खूप ठरवते की सकाळी मेकअप करून निघायचं, पण होतच नाही. सी मेरा हँडसम नवरा इन स्पेक्स. काय रे, असं असं चेहरा दाखव. चेहरा दाखव, दिसत नाही. तर आता हे जे कानातले तुम्हाला दिसत आहेत, हे आमच्या गीताताईंनी मला आणले. सी छान आहेत ना. भाई मी तर काल सांगितलं होतं म्हणून. तर आता तुम्हाला व्हिडिओ मी इंस्टावरती अपलोड केला आहे. रायाचा एक फनी व्हिडिओ आहे, तुम्ही अपलोड केला आहे. अजून पाहिलं नसेल तर जाऊन बघा. आणि द गुड थिंग या 2 दिवसामध्ये अशी झाली आहे की माझे 423 सबस्क्रायबर होते आणि 2 दिवस मी कंटिन्यू ब्लॉगिंग केली. त्याच्यामध्ये माझे डायरेक्ट 430 आता सबस्क्रायबर झाले. सो इट्स अ गुड साईन फॉर मी की नवीन वर्षाची सुरुवात चांगली होते. अगदीच लगेच 7 सबस्क्रायबर पटकन वाढले म्हणजे. त्यातल्या एकीने तर मला सबस्क्राईब केला नव्हता, तो मी जबरदस्ती केला. आणि बाकीचे सगळे तर इन्स्टामुळे झाले, सबस्क्राईब केलेले आहे. तर अशा तऱ्हेने आपले 2 दिवसात सबस्क्रायबर वाढले गेले. तर मला आनंद होतोय आणि त्या आनंदात मी आता मेकअप करते. हाय बोल ब्लॉगला. हाय बोल. हाय बोलल्याशिवाय पुढे जायचं नाही. तर आता आमची अमिषा फक्त 4 महिन्याची पाहुणी, 4 महिन्याची पाहुणी आहे आमची. तर तिच्या डोहाळीत जेवणाचा प्रोग्राम आम्हाला कळायचा आहे. ती कधी जाणार तू व्हिडिओ कधी घेऊन. मे मध्ये जाणार आहेत. एप्रिलमध्ये. पण माझा बड्डे करून जा. माझा बड्डे करून जा. हा, तर आमचा बड्डे करून जावा तुम्ही. तर मॅडम आहेत प्रेग्नेंट 4 मंथच्या. तर त्या आता अशा आल्या आणि अशा चालल्या त्या. इथे आम्हाला डोळायला लागलेत. ह्या पोरीला तर लागलेत, पण हिच्यासोबत आम्हाला पण लागलेत. चिंच, मसाला आमसूल आणि ही लाल चिंच. सो मी आता घरी आली आहे. 1 मिनिट, ह्या पाठच्या लाईटीचा रिफ्लेक्ट पडतो. वेट मिनिट. ओके, तर आता मी तो रिफ्लेक्ट कमी केला. आता ना मी जसं तुम्हाला म्हटलं होते की आपण एक व्हायरल जे चालले कर्ल्स करायचं, त्याचं बघूया होतात का. मी कर्लर माझ्याकडे होते तर म्हटलं ते हे करूया. सो बेसिकली मी आता हे सिरम लावलं आहे, जे माझं फेवरेट आहे. तुम्ही शाईन लगेच बघत असाल कशी आले. तर ही शाईन अशीच मेंटेन राहते. आणि मी कर्ल्स आहे ना सगळ्या हे असे नॅचरल कर्ल्स मी ठेवणारच आहे. फक्त हे जे फ्लिक्स आहेत ना माझे, ते आपण बघूया की ते बाउन्स येतो का.
सो मी ज्या ब्रशबद्दल बोलत होते तो हा ब्रश आहे. हा माझा जवळजवळ 4 वर्ष झाले माझ्यासोबत आहे. असा ब्रश आहे ना कुठेच मिळत नाही, कुठेच म्हणजे कुठे. हा इथे तुम्ही बघत असाल ना तर हा तुटला होता, पण मी त्याला फेविक्विक लावून परत चिटकवलं आणि पुन्हा त्याला रियूज करायला हे केलं. सो हा ब्रश आहे तो. आणि आता तुम्हाला एक दाखवते, एक गंमत दाखवते, गंमत. मी ना मिशोवरून हे पॅकेट मागवलं होतं, हे क्लिप्स आणि हे रोलर, जे की मला दोन्ही पण 158 रुपीजला मिळाले. सो मग मी हे मागवले होते. तर आता आपण हाच हॅक करून बघणार आहोत, व्यवस्थित होतो की नाही. तर झाला. तर राण्याचा बड्डे जवळ येतोय, त्याला आपण करू शकतो. चला करा, टाइमपास नाही पाहिजे, टाइमपास. तर असं एक पार्टिशन घेतलं थोडक्यात मी. आता हे जे आयनिंग करण्याची टेक्निक असते ना ह्या साईडची, ही कधीही 90 डिग्रीवरती वरती करायची, म्हणजे ना फ्लॅट होत नाही. सॉरी, मी आता चुकीचं घेतलं आहे, पण ठीक आहे. आता हा रोलर मी असा न लाव, असा लावला तर ह्याचा बाउन्स बसेल. सो मी हा रोलर आहे ना असाच लावणार आहे. आता मी कॅमेऱ्यामध्ये बघत नाही, म्हणजे स्क्रीनकडे बघून मी रोल करते आहे. सो डोंट जज मी फॉर दॅट. आणि ही क्लिप मी आता आपण इथे, सो असं काहीतरी दिसते, हे टक्कल ह्याला बघू नका. तर हा आता आपण 10 मिनिट्स और 5 मिनिट्समध्येच येईल. तर अशा प्रकारे आपण करू. सो लेट्स सी, बघूया हा जो खरंच व्हायरल हॅक जो आहे बाउन्स येण्याचा, हा जो वर्क केला ना, तो आय एम शुअर की मी हे खूप कंटिन्यू ठेवणार आहे. आता मी विचार करते आहे, आयनिंग केलंच, आता ओपन केलीच आहे तर थोडीशी करूनच टाकते. आयनिंग करताना कधी फ्लॅट ब्रश वापरण्याचं कारण हे आहे की ह्याच्याने तुमचे डिटँगल्स आहेत ना खूप चांगले निघतात, खूप म्हणजे खूप चांगले निघतात. केस जास्त तुटत नाही. जर तुम्ही बघत असाल आणि डिटँगल म्हणजे केसांचा गुंता जेव्हा तुम्हाला सोडवायचा असेल तर डायरेक्ट इथून स्टार्ट करू नका प्लीज. त्याच्याने केस खूप तुटतात, ज्याला आपण हेअर ब्रेकेज बोलतो ते होतं. सो आता मी वरच्यावर फक्त आयनिंग फिरवून घेते, ज्याच्याने एक लुक क्रिएट होईल. बस वरच्यावर फक्त. ही आयनिंग पण मी कशी फिरवते दाखवते. हिला असा ब्रश ठेवणार, देन असं, येस असं. बस हे आता मी चालू काम करते. काहीतरी मला प्रॉपर अशी आयनिंग नको आहे, सो म्हणून फक्त एक लुक क्रिएट होण्यासाठी. अदरवाईज चला, आता ही बाजू तर थोडीशी झाली सेट. बस दॅट्स इट, एवढंच मला करायचं आहे. आता दुसऱ्या बाजूने आपण सेम प्रोसेस दुसऱ्या बाजूने करूया. मला आहे ना एवढी आयनिंग करून फक्त एवढेच केस माझे तुटलेत, टचवूड. नाही तर काही जणांचे खूप तुटतात आणि मी बरीच आयनिंग करते, पण आता सध्या टाळते कारण मला कर्ल्स आता आवडायला लागले. सो मी आयनिंग जास्त करणं टाळते आता सध्या. ओके, काय करू, काढू का? ओके, आता चला. वाव, नाईस नाईस गाईज. बाउन्स एकदम, हा बघा, हा बाउन्स बघा, वाव. ही जी हा जो लेअर आहे ना, मला हा खूप आवडतो.
इट्स अ बिग येस. बिग 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 येस. बघताय तुम्ही? सी, आय रिअली जस्ट डोंट बिलीव्ह की हे खरंच काम केलं आहे. ओ या, येस. ओके, तर आता मी एक फोटो घेते पटकन. आय मीन इट्स रिअली वर्क. ज्या पद्धतीने हा बाउन्स आलाय ना, आणि मला हा कर्व जो आहे ना तो खूप आवडला आहे. सो मी एक फोटो घेते आता. वेट मिनिट. सी गाईस, तुम्हाला दिसतंय, तुम्हाला दिसतंय हा जो कर्व आहे ना तो खूप भारी आला आहे. सी सी, आणि हा इकडचा बाउन्स. वेट, सी. ओ माय गॉड. मला वाटतं मी अजून जर ठेवलं असतं ना अजून 10-15 मिनटं तर छान आला असता. सो व्हायरल हॅक इन्स्टाचा काम करून गेला आहे. खरंच काम करून गेला आहे. आय रिअली लाईक इट. हा जो बाउन्स आला आहे ना, हा जो खरंच बाउन्स आला ना, चुम्मेश्वरी. येस, तुम्ही पण ट्राय करू शकता. बघा, हा बाउन्स जो आला आहे ना तो खूप भारी आला आहे. आणि आय एम लविंग इट. लविंग इट ॲज अ. बघा, हे मला असे बेस ना केसांमध्ये आवडत. मला पोटी स्ट्रेट नाही आवडत. सो सीन खरंच प्रेमात पडलं आहे. खूप प्रेमात पडलं आहे. ओके फाईन, चला. तुझं नजर लागेल. तर आता मी दाखवलं आहे, हा हॅक काम करून गेला आहे. तुम्ही पण असं नक्की करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही ट्राय केलं आहे की नाही. पण दॅट्स इट. आता आपण नवीन आहे ना व्हिडिओमध्ये असंच घेत राहूया, म्हणजे तुम्हाला पण समजेल खरंच ट्राय करतात की नाही आणि मलाही समजेल तुमच्यासोबत. सो आपण हे ट्राय केलं आहे आणि हे एकदम उत्तम प्रकारे ह्याला अजून मूज वगैरे लावून जर सेट केला आणि स्प्रे मारला ना तो खूप उत्तमरित्या हा सेट होणार आहे. तर तुम्ही पण ट्राय करा. आणि इट्स अ बिग थंब फॉर दिस व्हायरल रील. ह्याचा एक व्हिडिओ ना खूप व्हायरल गेला, तर तुम्ही पाहिला नसेल तर इंस्टाग्रामवर नक्की पहा. मी गाडी चालवू ना? का नको? का तुला विश्वास नाही माझ्यावर? का नाही? मी चांगली चालवते गाडी. नको चालवू. रोहन बाबा चालवणार आणि मी नको. मी घरात बसू? बरं, अजून काय? असाच काइंड ऑफ तो रील आहे. जर बघितला नसेल तर नक्की बघा. खूप चांगले त्याच्यावरती व्ह्यूज आलेत. म्हणजे अप्रॉक्सिमेटली 4500 क्रॉस केले त्याने. तर ती खूप व्हायरल होते. तर ते एकदा ती रील नक्की बघा तुम्ही. मी डिस्क्रिप्शनमध्ये आहे ना माझी इंस्टाग्रामची लिंक देते आणि त्याच्यामध्ये बघा कोणती ती रील आहे ते.